विधानसभेचे पडघम वाजू लागलेत आणि यामध्ये सोलापूर शहर मध्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवणारच असा निर्धार करण्यात आला। 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला येणार आहे हे जवळपास निश्चित झाले आहे। सोलापूर जिल्ह्यातील 11 जागांबाबतच्या वाटाघाटी पूर्ण होत आल्या आहेत। या वाटाघाटी करताना तिन्ही प्रमुख पक्षातील प्रबळ दावेदारी, निवडून येण्याची समीकरणे, मतदारसंघातील जातीय समीकरणे, त्या ठिकाणी असणारे पक्षाचे संबंधित प्राबल्य याचा विचार करून जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब केला जाणार आहे। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 11 जागांचे वाटप राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 4 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 3 जागा, भारतीय काँग्रेस 3 आणि शेकाप 1 जागा या फॉर्म्युल्यानुसार जागा वाटप ठरले असल्याचे बोलले जात आहे। जागा वाटपात प्रचंड घमासान होऊन महाविकास आघाडीच्या ऐक्याचे समीकरण जुळवण्यासाठी शिवाय जिल्ह्यातील लढती महाविकास आघाडीच्या माध्यमातून अत्यंत तुल्यबळ देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत। लोकसभेला काँग्रेस पक्षाने राबवलेल्या सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी देखील घेतली जाणार आहे। त्यामुळे शहरातील शहर मध्य विधानसभा, मोहोळ व बार्शी मतदारसंघ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खात्यात देण्यावर एकमत होईल असे चित्र आहे। तर अक्कलकोट शहर दक्षिण व पंढरपूर मंगळवेढा हे काँग्रेसच्या वाट्याला दिले जातील। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला माळशिरस शहर उत्तर, माढा व करमाळा असे 4 मतदारसंघ देऊन झुकते माप देण्याची शक्यता आहे। शिवाय सांगोला मतदारसंघ शेकाप या मित्रपक्षाला महाविकास आघाडीतून दिला जाईल असे खात्रीलायक वृत्त समजले आहे। गुप्तचर विभागाने देखील अशा पद्धतीने मतदारसंघाचे वाटप झाल्यास तिथे होणाऱ्या लढती मवियाकडून लक्षवेधी ठरतील असे स्पष्ट केले आहे। शहरात तिन्ही पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकी 1 मतदारसंघ वाट्याला देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल। त्यामुळे निश्चित वाटाघाटीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लढवावा लागणार आहे। हे आता जवळपास पक्के ठरले आहे। तशीच शक्यता वरिष्ठ पदाधिकारी बोलून दाखवत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत देखील शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची मागणी जिल्हा प्रमुख अजय दासरी, शहर पदाधिकारी दत्ता वानकर, भैया धाराशिवकर, दत्ता गणेशकर, प्रताप चव्हाण, लहू गायकवाड, विष्णू कारंपुरी, गजेंद्र माशाळ, जयंत कदम, बाळासाहेब गायकवाड व सुरेश जगताप आदींनी चांगलीच लावून धरली आहे। यापूर्वी शिवसेना महिला आघाडी व प्रबोधन सेना यांनी देखील शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा आग्रह वरिष्ठ नेत्यांकडे धरला आहे। त्यामुळे येथे आता कोणाची लॉटरी लागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे।